नमस्कार मंडळी, मी देवकी चवीचे खवय्ये या माझ्या कुकिंग चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। आज मी तुम्हाला नारळी पौर्णिमेनिमित्त ओल्या नारळाचा नव्या पद्धतीने गुलाबजामुन केक बनवून दाखवणार आहे। न तळता जरा सुद्धा तेल न वापरता, महागडे साहित्य न वापरता मस्त असा रसरशीत गुलाबजामुन केक तुम्ही सुद्धा सहज बनवू शकता। तर सर्वात अगोदर इथे मिक्सरचं भांडे घ्यायचं आहे, त्यामध्ये पाव वाटी ओल्या नारळाचे असे काप घ्यायचे आणि ओल्या नारळाच्या वरची अशी पाटची साल पूर्ण काढून घ्यायची आहे, जो काळा भाग असतो तो काढून घेतलेला आहे। अशी कोणतीही एक वाटी सेट करा, त्याच वाटीने सर्व साहित्याचे माप घ्यायचं आहे। आता या नारळाच्या कापला आपल्याला पाणी न वापरता एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आहे। तर वाटून घेतलेला नारळ असं एका मोठ्याशा भांड्यामध्ये काढायचा आहे आणि जर तुम्हाला नारळ इथे वाटून घ्यायचा नसेल तर तुम्ही किसून घेतलं तरी चालेल। आता याच वाटीने एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे, वजनी प्रमाणात हा 200 ग्राम रवा आहे। आणि जर तुमच्याकडे बारीक रवा नसेल आणि थोडासा जाड असेल तर थोडंसं मिक्सरला फिरून घेतलं तरी चालेल। आता केक आतमधून गोल होण्यासाठी आपल्याला फक्त 2 चमचे इथं पिठी साखर वापरायची आहे, तुम्ही जाड साखर वापरली तरी चालेल। आता यासोबतच अर्धी वाटी दूध घेतलेला आहे, रूम टेम्परेचरचं आपल्याला दूध घ्यायचं आहे आणि दूध इथं फुल फॅट क्रीम किंवा साधा असं कोणतंही दूध तुम्ही इथे वापरू शकता। आता याच वाटीने पाव वाटी दही घ्यायचं आहे, जास्त आंबट दही वापरायचं नाही, थोडी कमी आंबट वापरलं तरी चालेल। तर यासोबतच इथे पाव वाटी बटर घेतले आणि बटरला चांगलं वितळवून घ्यायचं आहे आपल्याला। जर तुम्हाला इथे बटर वापरायचं नसेल तर बटर ऐवजी तुम्ही तेलाचा सुद्धा इथे वापर करू शकता। चमच्यानं बघायला गेलं तर 4 मोठे चमचे बटर आहे आणि फ्लेवर चांगला येण्यासाठी अर्धा चमचा वेलची पावडर आणि तुम्ही इथे कोणत्याही इसेन्सचा म्हणजे कुठल्याही फ्लेवरचा इसेन्स तुम्ही इथे वापरू शकता। आता या सर्व जिन्नसांना आपल्याला एका फेटणीने किंवा चमच्यानं असं चांगल्या प्रकारे एकजीव करायचा आहे आणि गुठळ्या होऊ न देता आपल्याला सतत चमचा चालवून असं मध्यम कन्सिस्टन्सीचं बॅटर बनवून घ्यायचं आहे। तर मंडळी इथे तुम्ही बघू शकता सर्व जिन्नस चांगल्या प्रकारे मी एकजीव करून घेतलेले आहेत आणि मध्यम कन्सिस्टन्सीचं असं बॅटर तयार करून घेतलेलं आहे। आणि जर तुम्हाला इथे थोडंसं दूध लागेल असं वाटत असेल तर तुम्ही थोडंसं दुधाचा वापर इथे करू शकता। आता या बॅटरला आपल्याला 1-2 मिनिटापर्यंत असं एका डायरेक्शनमध्ये फेटून घ्यायचं आहे। असं फेटून घेतल्यामुळे केकला असं जाळी पडण्यास चांगली मदत होते आणि बॅटर असं थोडंसं हलकं फुल होतं। तर असं 2 मिनिटापर्यंत एका डायरेक्शनमध्ये मी फेटून घेतलेलं आहे बॅटरला आणि मस्त असं हलकं फुल बॅटर तयार झालेलं आहे। आता काय करायचं आहे आपल्याला, इथे रवा वापरलेला आहे तर रवा चांगल्या प्रकारे सेट होण्यासाठी आपल्याला झाकण लावून 10 मिनिटापर्यंत आपल्याला रवा सेट होण्यासाठी ठेवायचा आहे। 10 मिनिट झालेले आहेत, झाकण काढल्यावर थोडंसं बॅटरला आपल्याला चेक करून बघायचं आहे, कारण रवा फुलल्यानंतर थोडासा घट्ट होतो म्हणून बॅटरला थोडासा घट्टपणा आलेला आहे। पण आपल्याला इथे पाणी वापरायचं नाही। तर आपला हा गुलाबजामुन केक मधून जाळीदार आणि फुगण्यासाठी इथे आपल्याला पाव चमचा बेकिंग पावडर वापरायचे आहे आणि सोबतच 1 चमचा पाणी किंवा 1 चमचा दुधाचा सुद्धा वापर करू शकता। आता या बेकिंग पावडरला बॅटरमध्ये चांगल्या प्रकारे एका डायरेक्शनमध्ये एकजीव करून घ्यायचा आहे आणि 1 मिनिटापर्यंत आपल्याला असं फेटून घ्यायचं आहे। बेकिंग पावडर बॅटरमध्ये चांगल्या प्रकारे ऍक्टिव्ह करून घेतल्यावर आपल्याला अशा वाट्या घ्यायच्या आहेत आणि वाट्याला आतल्या बाजूने बटर लावून घ्यायचं आहे। तर आपल्याला या वाट्या पूर्ण भरून घ्यायच्या नाहीत, अशा अर्ध्या वाट्या भरून घ्यायच्या आणि थोडंसं असं वाटीला टॅप करून घ्यायचं आहे, म्हणजे मोकळी हवा निघून जाते। अशा पूर्ण आपल्याला 4 वाट्या भरून घ्यायचे। तर अगोदर मी थोडीशी पूर्वतयारी करून घेतलेली आहे। 1 वाटी मिठाला एका मोठ्या कढईमध्ये असं गरम करून घेतलेलं आहे आणि मीठ गरम होण्याच्या आधीच असं रिंग स्टँड ठेवून घेतलेलं आहे आणि यावरती आपल्याला अशी चाळणी ठेवून द्यायची आहे, कारण हे चांगल्या प्रकारे आता प्रेहीट झालेलं आहे। तर आपल्याला या वाट्या अशा बेक करून घ्यायच्या आहेत। बॅटरनं भरलेल्या या चाळणीत जितक्या बसतात तितक्या वाट्या आपल्याला ठेवून द्यायच्या आहेत। तुम्ही चाळणीऐवजी प्लेट वापरलं तरी चालेल इथे। आणि आपल्याला काय करायचं आहे, आता गॅसला मंद आचेवर ठेवून 20 मिनिटापर्यंत त्याला चांगलं बेक करून घ्यायचं आहे। तुम्हाला ओव्हन मध्ये बेक करायचं असेल तर 15 मिनिटे 180 डिग्री सेल्सिअसवर बेक करू शकता। तर 20 मिनिट झालेले आहेत, झाकण काढायचं। पाहू शकता मंडळी गुलाबजामुन केकला काय मस्त असा रंग आलेला आहे आणि थोडेसे असे क्रॅक गेलेले आहेत, ते एकदम टम्म फुगल्यामुळे थोडेसे क्रॅक जातात म्हणजे फाटतात त्या आतमधून। आता हा चांगल्या प्रकारे बेक झालाय का नाही, एखादा चाकू किंवा चमचा घेऊन असं तुम्ही स्टिक सुद्धा घेऊन चेक करू शकता। अजिबात बॅटर चिटकलेलं नाही, म्हणजे हे पूर्णपणे बेक झालेले आहेत। आणि जर तुमचं थोडंसं वलसर लागत असेल तर तुम्ही आणखीन 5 मिनिट स्लो गॅसवर बेक करून घेऊ शकता। आता मी या पूर्ण वाट्या बाजूला काढून घेते आणि राहिलेल्या शिल्लकच्या वाट्या लगेच बेक करून घेते। तर बेक करून घेतलेल्या वाट्या थंड होत आहेत तोपर्यंत आपल्याला पाक करून घ्यायचा आहे। मी त्यासाठी एक मोठंसं असं टोप घेतलेला आहे आणि त्यामध्ये 1 वाटी साखर म्हणजेच की वजनी प्रमाणात 150 ग्राम साखर आहे आणि त्याच वाटीने इथे अर्धी वाटी पाणी घ्यायचं आहे आणि पाणी इथे थोडंसं तुम्ही जास्त सुद्धा वापरू शकता। आणि पाकाला मस्त असा रंग येण्यासाठी 5 ते 6 अशा केसरच्या काड्या टाकायच्या आणि गॅसला स्लो ठेवून पाकाला थोडा हलकासा घट्टपणा येईपर्यंत म्हणजेच की 5 मिनिटापर्यंत आपल्याला गॅसला मंद ठेवून शिजवून घ्यायचं आहे। तर इथे बघू शकता मंडळी पाकाला मस्त असं मी शिजवून घेतलेलं आहे आणि साखर वितळायला फक्त 1 मिनिट लागतो। त्यानंतर एक थोडासा वेळ लागतो आपल्याला असा पाक बनवून घ्यायला, म्हणजे लास्ट 5 मिनिटापर्यंत हा पाक तयार होतो।
आणि पाक आपल्याला एक तारी किंवा असा घट्टसर करायचा नाही, असा मध्यम करायचा आहे. आणि तुम्हाला तर माहितीच आहे गुलाबजामुनचा पाक आपण सतत बनवतो, त्यामुळे काहीच अवघड नाही पाक बनवणं. आता फक्त आपल्याला गॅसला बंद करायचा आणि या भांड्याला बाजूला काढून घ्यायचा. तर मंडळी, बेक करून घेतलेल्या वाट्या ह्या थंड झालेल्या आहेत, म्हणून आपल्याला हा गरम गरमच पाक या वाट्यावरती घालून घ्यायचा आहे. असा पूर्ण वाट्यावरती थोडा थोडा असा घालत जायचं. आणि पाक घालून झाल्यावर एक 5 मिनिटापर्यंत आपल्याला वाट बघायची आहे पाक मुरण्याची. तर पाहू शकता मंडळी, 5 मिनिटापर्यंत पाक मुरू दिला की एकदम मौसूत होतो हा वाटी गुलाबजामुन केक. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही ड्रायफ्रूट किसून घालू शकता. मी इथे वरतून पिस्ता किसत आहे, दिसायला एकदम सुंदर दिसेल. आणि पाहिलं ना, पाक मुरल्यावर किती नरम पडला आहे हा गुलाबजामुन केक. जसा वेळ जाईल तसा याला आणखीन असं नरमपणा येईल. तर मंडळी, कशी वाटली आजची ही मऊ जाळीदार गुलाबजामुन केकची रेसिपी? नक्की कळवा तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये. चला तर पुन्हा एकदा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.